हाय हॅलो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर संध्याकाळच्याच वेळेस मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. 8-8:30 वाजलेले होते आणि त्यावेळेस मी चाललेली होती मम्मीचे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या संध्याकाळच्या वेळेस कशाला चालली असेल काय. तर कारण असं होतं की माझ्या मावशीचा बड्डे होता. तर त्यानिमित्त मी चाललेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे हवामान थोडंसं खराब सांगितलेलं होतं, त्यामुळे काही करायचं नव्हतं. म्हटलं मग चला, खूप दिवसांपासून गेलेलो नव्हतं. तर एक रात्रभर मम्मीचाही खूप आग्रह होता भरपूर दिवसापासून की एक दिवस तरी ये. तर म्हटलं चला मुक्कामीच जाऊ. तर मम्मीच्या इकडे जेवण करणार होती मी. बाकीच्यांसाठी मी घरी स्वयंपाक करून ठेवलेला होता. आई, दादा, मिस्टर तिघांसाठीही स्वयंपाक बनवून आणि मग निघालेली होती 8-8:30ला. तर त्यानंतर मम्मीनेही छान असा मस्त स्वयंपाक केलेला होता. तर मम्मीने मला विचारलेलं होतं काय करू, तर मी पुरणपोळींचा स्वयंपाक करायला सांगितलेला होता. तर बाहेर कार्तिकी छान अशी माझी वाट बघत होती आणि त्यानंतर इकडे मम्मीने सगळे म्हणजे रेडीच झालेलं होतं मम्मीचं सगळं. मम्मीचे सारखे कॉल सुरू होते की कधी येते आणि इकडे ती भजे वगैरे तळत होती, वहिनी ताटं करत होत्या. त्यानंतर इकडे आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर सगळे सोबतच बसलो, तेही माझी वाट बघत होते. तर त्यांना आहे ना खूप लवकर जेवण करण्याची सवय आहे. तर त्यांचे जेवण 7:30-7:45लाच असतात. पण माझ्यामुळे त्यांनाही आज उशीर झालेला होता. तर इकडे भाऊन त्यांचं झालेलं होतं जेवण. तर ते बसलेले होते. करम भाऊ मला घ्यायला आलेला होता, त्यामुळे त्याचं बाकी होतं. पण मोठ्या भाऊचं झालेलं होतं. तर दोघंही इकडं मॅच बघत होते. तर इकडे अंशूही जेवण करायला बसली होती माझ्यासोबत. आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग गेलो मावशीच्या घरी. तर तुम्ही इकडं बघा, मुली छान असं मस्त गाणं म्हणत होत्या. तर सगळ्याजणी इकडे ना चिडवत पण होत्या श्रेयस दादाला. तर श्रेयस हा माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि इकडे केक वगैरे आणला. तर सोनीताई केक ओपन करते. तर केक माझ्या चॉईसचा होता, छान होता ना. तर तुम्हालाही कसं वाटलं ते सांगा. तर बॉक्स थोडंसं हल्ल्यामुळे ना एक साईडने थोडासा हे झालेला होता तो. त्यानंतर मग मावशीचा आहे ना असा बड्डे कधीच सेलिब्रेट झालेला नव्हता. तर मावशीला काही मुलगी नाही आहे, मावशीला दोन्हीही मुलं आहे. तर इकडे करम भाऊ छान अशा सगळ्यांशी गप्पा मारत होता. तो खूप कॉमेडी आहे. तर तो आहे ना सगळ्या पोरींना चिडवत होता. इकडे लहान लहान सगळेजण बसलेले होते. तर व्यक्तिमत्व नीट लावा बरं का. हुशार व्यक्तिमत्व पाहिलं ना असं असतं. अरे भावड्या, त्याच्यावरच चिटकल त्या पुष्ट्यावर याड्या. तो शहाणा आहे जास्त. हे दोघे जण आहेत ना, तर ते माझ्या मावशीचे मुलं आहेत आणि काका पण होते. तर सगळ्यांनी छान असा मस्त केक कट केला. तर मावशीचा हा म्हणजे असा पहिलाच बड्डे सेलिब्रेशन असं झालेलं होतं सगळ्यांसोबत. तर मावशीचं बड्डे सेलिब्रेशनच केलेलं नव्हतं. तर सोनी दीदी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी. तर ह्या मावशीला काही मुलगी नाही आहे. तर सोनी दीदी दुसऱ्या मावशीची मुलगी आहे. तिने आणि मी प्लॅन केलेला होता की मावशीच्या बड्डेच्या दिवशी आपण केक घेऊन जाऊ तिला. तर तीही खुश झालेली होती. आणि इकडे मस्त केक कट झाला. त्यानंतर करमभाऊचे कॉमेडी गप्पा चालू होत्या इकडे. आणि त्यानंतर मग काकांनीही मावशीला केक खाऊ घातला. असे जे काही क्षण आपल्या आयुष्यातले असतात ना, ते आपल्यासाठी खूप खास असतात. त्यामुळे त्याचं म्हणजे असे क्षण आपणही जगले पाहिजे. तर इकडे मम्मी, मावशी सगळेजण इकडे आलेले होते, सोनी दीदी. तर आम्ही सगळ्यांनी छान असं मावशीच्या बड्डेचं सेलिब्रेशन. गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी रात्री मम्मीच्या घरीच मुक्कामी होते. तर आत्ता मस्त उठली, आज उशिरा उठली. म्हटलं चला, आज पावसाचं वातावरण सांगितलं होतं म्हणून सुट्टी घेतली होती. पण सकाळी सकाळी खूप छान ऊन पडलं आहे मस्त. आणि कालचं सामान पण जरा ओलं होतं, टाकण्यासाठी जागा नव्हती.
म्हणून मग आज काहीच बनवलं नाही। तर मी आता माझ्या मावशीच्या घरी कुरडया आहे, तर तिकडे चालली आहे। चहा वगैरे घेतलाय मी आणि आता निघते। आणि मी मावशीच्या घरी गेल्यानंतर इकडे कुरडयांना सुरुवात झालेली होती आणि मावशीच्या कुरडया खूप जास्त पांढऱ्या सफेद दिसताय ना, तर खूपच छान कलर आलेला होता, मस्त पांढऱ्या शुभ्र झालेला होता। आणि इकडे सगळेजण आलेले होते, तर माझी मामाची आजी वगैरे आणि इकडे मावशीच्या कुरडया सुरू होत्या। मम्मी ही खूप लवकर आलेली होती सकाळी सकाळी, पण मला काही माहेरी गेल्यावर आता सगळ्यांना माहितीच आहे लवकर जाग येत नाही, तर मी थोडीशी उशिरा आलेली होती। आणि इकडे ह्या सोनी दीदीच्या सासूबाई त्याही आलेल्या होत्या कुरडया करण्यासाठी, तर त्यांनीही छान अशा दोघीजणी म्हणजे चाळणं म्हणतात कुरडईला, तर ते चाळण्यासाठी बसलेले होते इकडे। तर तुम्ही बघू शकता मम्मी ही छान अशा मस्त कुरडया चाळत होती। आणि खेड्यावर आहे ना प्रत्येकजण प्रत्येकाच्या मदतीसाठी जात असतं, तर इकडे सगळेजण सगळ्यांच्या मदतीसाठी इकडे येतात जातात आणि सगळे मिळून मिसळून पटकन कामही लवकर संपतात। तर इकडे काड वगैरे पसरवलेलं होतं आणि मी कुरडया टाकू लागली थोड्याशा, मला काही जास्त वेळ नव्हता पण मग मी टाकत होती। आणि इकडे मावशी ना सोऱ्यामध्ये घास घालणं बोलतात, चिक जे आपण सोऱ्यामध्ये घालतो त्याला घास घालणं असं बोलतात, तर ते घालण्याचं काम इकडे करत होती। इकडे आहे ना लगेच दुसऱ्या घाटासाठी आंधण पण ठेवलेलं होतं, तर लगेचच सगळी तयारी सुरू असते। एकीकडे म्हणजे पहिलं जो घाट असतो तो संपत आला की लगेच दुसऱ्या अन्नाची तयारी केली जाते। तर मलाही चाळून बघायचं होतं, मी मम्मीला बोलत होती की मलाही चाळायचं आहे, तर मी शेवटला थोड्याशा चाळल्या। आणि चिक थोडासा असा थंड झाला की दाबत नाही किंवा त्याची कुरडई व्यवस्थित पडत नाही, त्यावेळेस असं दाबून घ्यावं लागतं आणि परत ते सोऱ्यामध्ये टाकावं लागतं। तर मम्मीने तसंच केलेलं होतं। तर इकडे काका पण दाबायला बसलेले होते आणि छान अशा मस्त कुरडया झालेल्या होत्या इकडे, आता तुम्ही बघू शकता। आणि मम्मीने आता हे सगळं दाबल्यानंतर आहे ना मी बसलेली होती चाळण्यासाठी, पण मला काही जमतच नव्हतं। तर काकाही मला सांगत होते की गोल गोल फिरवायचं, पण शेवटी ज्याचं काम त्यानेच करावं असं म्हणतात। तर इकडे काही मला ते जमतच नव्हतं, मम्मीनेही मला शिकवलं। नंतर 1-2 कुरडयानंतर मला ते जमायला लागलं, पण आता वेळ नव्हता माझ्याकडे, कारण की आता चिक पण संपलेला होता आणि मलाही घरी जायचं होतं। तर मीही थोडंसं चाळण्याचा प्रयत्न केला, पण थोडीशी वाकडी तिकडेच यायची, गोल गोल काही येत नव्हती, तर मी मोडल्या। आणि त्यानंतर ही माझ्या मावशीची मुलगी, तर आम्ही तिला राणी म्हणतो घरी, तर तीही चाळण्यासाठी बसलेली होती इकडे कुरडई, तर ती पण चाळून बघत होती। तर तिलाही जमली, तर तिलाही थोडी थोडी जमली, पण तिनेही नंतर मोडली ती कुरडई। तर छान अशा मस्त कुरडया जमलेल्या होत्या राणीलाही। असंच एक वय असतं शिकण्याचं की त्यावेळेस आपण या गोष्टी शिकून जातो। तर राणीही इकडे कुरडया चाळत होती, तर राणीने माझ्यापेक्षाही छान अशा कुरडया चाळलेल्या होत्या। तर तुम्हाला जर कुरडया घ्यायच्या असेल तर तुम्ही संध्याताईंना कॉल मेसेज करू शकता। तर संध्याताईंकडे ऑर्डर चालू आहे कुरडयांसाठी, तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता। सगळ्यांसाठी मस्त चहा आलेला होता, सगळ्यांनी चहा घेतला आणि इकडे चिक पण मावशीने फोडून ठेवलेला होता आणि इकडे आंधण पण आलेलं होतं। तर आता आहे ना घाट घेण्याची तयारी झालेली होती, तर आता चिक ओतला आणि लगेचच घाट घेतला। तर लई खूप म्हणजे असं पटपट हलवावं लागतं, नाहीतर मग गाठी होतात। तर आता चिक असा छान तयार झालेला होता। त्यानंतर मग मलाही लवकर घरी यायचं होतं, मग मी घरी निघाले, मी काही जास्त वेळ थांबले नाही। तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।